Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad from ACS College Lasalgaon. Today we are going to study our new topic which is nothing but photochemistry of carbonyl compound. Previously we are studying how the fluorescence, phosphorescence phenomena could occur, how the photochemical reaction occur, as well as we are studying how the excitation of N to pi star, pi to pi star, how the energy difference between this transition could be occur. We are studying all the basic phenomena of the photochemistry. So let's start our actual topic of photochemistry, which is nothing but photochemistry of carbonyl compound. मग यामध्ये आपण काय बघणार आहोत की फोटोलिसिस रिएक्शन कशा प्रकारे होता. मग त्यामध्ये आपल्याला जे स्टडी करायचे आहे त्यामध्ये नॅरिश टाइप फर्स्ट क्लिवेज, नॅरिश टाइप सेकंड क्लिवेज, फोटोलिसिस ऑफ अझो कंपाउंड, आयसोमरायझेशन अँड रिअरेंजमेंट रिएक्शन एज वेल एज फोटोफ्राइज रिअरेंजमेंट, हे सर्व फिनॉमिना काय आपल्याला स्टडी करायचे फोटोकेमिस्ट्री मध्ये. मग हे जे पॉइंट्स आहे आपण सर्व जे वन बाय वन बघणार आहोत की कशा प्रकारे फोटोकेमिस्ट्री मध्ये रिएक्शन या ऑकर होत असतात, कशा प्रकारे तिथे मेकॅनिझम ऍक्च्युअल मध्ये हे ऑब्टेन होत असतं, हे आपण सर्व बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फोटोलिसिस बघायचं आहे, त्यानंतर नरिश टाइप फर्स्ट क्लिवेज, त्यालाच अल्फा क्लिवेज म्हटलं जातं. मग ते कोणत्या वेनी होतं हे सर्व आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. त्यानंतर नरिश टाइप सेकंड क्लिवेज, त्याचप्रमाणे फोटोकेमिस्ट्री मध्ये कशा प्रकारे रिएक्शन होता, एज वेल एज फोटोलिसिस ऑफ अझो कंपाउंड्स, हे आपण पॉइंट आपल्याला स्टडी करायचं आहे. आफ्टर दॅट आयसोमरायझेशन अँड रिअरेंजमेंट रिएक्शन ज्या आहे फोटोकेमिस्ट्री मधल्या त्या स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट फोटोफ्राइज रिअरेंजमेंट जी आहे ती पण आपण स्टडी करणार आहोत. हे सर्व पॉइंट्स आपल्याला फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी करायचे. मग यामध्ये जी फोटोलिसिस जी फिनॉमिना आहे तो कशा प्रकारे ऑब्टेन होतो हे आपल्याला माहिती की मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटला असतो, त्याला आपण काय म्हणतो S0 स्टेट म्हणतो. S0 स्टेटला आपण एनर्जी प्रोव्हाइड केली, फोटोकेमिकल एनर्जी. मॉलिक्यूलचं एक्साइटेशन होतं फ्रॉम S0 टू S1 स्टेटला काय होतं मॉलिक्यूलचं एक्साइटेशन होतं, किंवा जो इलेक्ट्रॉन असतो इलेक्ट्रॉनचं काय होतं प्रमोशन होतं फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, त्यालाच आपण काय म्हणतो S1 स्टेट त्याला आपण म्हटलं जातं. त्यानंतर S1 स्टेट पेक्षा जर जास्त एनर्जी जर प्रोव्हाइड केली तर काय होतं इलेक्ट्रॉन S2 स्टेट मध्ये पण जातात, किंवा त्यापेक्षा जास्त एनर्जी प्रोव्हाइड केली तर S3 स्टेट मध्ये पण जातात. अशा प्रकारे काय होतं एक्साइटेशन हे ऑब्टेन होत असतं. मग ज्यावेळेस मोस्टली S1 जी स्टेट असते तिचा लाईफ टाइम हा जास्त असतो, त्याच्यामुळे व्हायब्रेशनल कॅस्केड थ्रू काय होता जे इलेक्ट्रॉन असतील मॉलिक्युल्स असतील ते पुन्हा S1 स्टेटला येतात. मग काही मॉलिक्यूल काय करतात सडनली एनर्जी इमिट करतात. मग ज्यावेळेस सडनली एनर्जी इमिट होते इन द फॉर्म ऑफ लाईट ऑर थर्मल, तिला काय म्हटलं जातं फ्लुरोसन्स म्हटलं जातं. आपण हे सर्व फिनॉमिना बेसिक मध्ये बघितलंय. ज्यावेळेस पुन्हा एक्साइटेशन होतं मॉलिक्यूल किंवा इलेक्ट्रॉन S1 स्टेट मध्ये जातो त्यावेळेस तिथे स्टेबिलिटी अचीव करतो. मग त्यावेळेस काय होतं इथे आपण एक फिनॉमिना बघितला होता की इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते आणि जो मॉलिक्यूल आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे तो T1 स्टेट मध्ये जातो, विच इज नथिंग बट ट्रिपलेट स्टेट. मग इथे जर स्पिन जर अबो असेल तर इथे काय होतं स्पिन इन्व्हर्जन होऊन जातं. मीन्स इथे काय इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते आणि इलेक्ट्रॉन आणि मॉलिक्यूल काय होतं T1 स्टेटला जातो आणि T1 स्टेट पासून पुन्हा काय एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ लाईट ऑर हीट, आणि पुन्हा मॉलिक्यूल काय येतो ग्राउंड स्टेटला येतो मीन्स S0 स्टेटला येतो. मग इथं ज्यावेळेस ती एनर्जी इमिट केली जाते त्यावेळेस ह्या फिनॉमिनाला म्हटलं जातं फॉस्फोरसन्स. इमिजिएट ज्यावेळेस इमिट केली जाते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं फ्लुरोसन्स, आणि T1 स्टेट नंतर ज्यावेळेस इमिट केली जाते त्यावेळेस त्या फिनॉमिनाला म्हटलं जातं फॉस्फोरसन्स. अशा प्रकारे आपण बेसिक जे पॉइंट आहे सुरुवातीच्या लेक्चरला जे बघितले त्यामध्ये आपण अशा प्रकारचे फिनॉमिना हे बघितले. तर मग आपण ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे फोटोलिसिस रिएक्शन होता, कोणी ते इन्व्हेंट केलं, कशा प्रकारे रिएक्शन हे ऑब्टेन होत असतात हे सर्व पॉइंट वन बाय वन बघणार आहोत. बघा जी नरिश टाइप फर्स्ट आणि सेकंड ज्या रिएक्शन आहे त्या रोनाल्ड जॉर्ज वेफोर्ड नरिश या सायंटिस्टनी काय केलंय ते रिएक्शन फोटोकेमिकल रिएक्शन या स्टडी केलाय, डेव्हलप केलाय. रोनाल्ड जॉर्ज वेफोर्ड नरिश was a British chemist who was awarded the Nobel Prize in Chemistry in 1967 for the development of flash photolysis. One of his accomplishment is development of the नरिश reaction. मग ह्या सायंटिस्टनी काय केलंय फोटोकेमिकल ज्या दोन रिएक्शन आहे नरिश टाइप फर्स्ट नरिश टाइप सेकंड या त्यांच्या
टाईप नुसार मी ज्याप्रमाणे क्लिवेज होतं त्यानुसार त्यांना नरिश टाईप फर्स्ट आणि नरिश टाईप सेकंड अशा प्रकारे त्यांना नेमिंग दिलेलं आहे. The Nourish reaction in organic chemistry describe the photochemical reaction taking place with ketones and aldehydes. This type of reaction is subdivided into Nourish type first and Nourish type second. The reaction is named after the Ronald George Welfare Nourish. मीन्स जेव्हा त्यांनी त्या डेव्हलप केल्या किंवा स्टडी केला, फाइंड आउट केला, त्यानंतर त्यांना नेम देण्यात आला नरिश टाईप फर्स्ट आणि नरिश टाईप सेकंड. अशा प्रकारे नेमिंग हे तिथे देण्यात आलं. मग त्याचे दोन टाईप पडताय, एक नरिश टाईप फर्स्ट आणि नरिश टाईप सेकंड. मग ते काय टाईप आहे ते आपण बघणार आहोत. कशा प्रकारे तिथे क्लिवेज होतं, कशा प्रकारे रिएक्शन ऑप्टेन होते, हे सर्व आपण बघणार आहोत. प्रिव्हियसली आपण बघितलंय की मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटला असतो, H0 स्टेटला. H0 स्टेट पासून त्याचं एक्साइटेशन होतं, S2 पर्यंत जातो किंवा S1 मध्ये जातो. मग ज्यावेळेस तो इमिडिएट एनर्जी इमिट करतो टोटल, त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स म्हटलं जातं. आणि इथे S1 स्टेटची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे मग काय होतं, इंटर सिस्टीम कन्व्हर्जन किंवा इंटर सिस्टीम क्रॉसिंग त्याला म्हटलं जातं. तो काय करतो, T1 स्टेटला जातो, तिथे स्टेबिलिटी अचीव करतो. आणि T1 स्टेट पासून ज्यावेळेस रेडिएटिव्ह एनर्जी इमिट करतो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला फॉस्फरसच म्हटलं जातं. एनर्जी इमिट करून तो पुन्हा काय तो ग्राउंड स्टेटला येतो. हे सर्व आपण जॉबलेन्स्की डायग्राम जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचे डिटेल सर्व आपण स्टडी केलेलं आहे. एखाद्या स्टुडंटने आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्रॉपरली बघून घ्या, त्यावरतीच पुढचा फिनॉमिना हा डिपेंड असतो. मी ते ज्यावेळेस आपण एखादा मॉलिक्यूल स्टडी करतो, बघा सपोज जर आपण एखादा कीटोन मॉलिक्यूल घेऊ, ज्यावेळेस आपण फोटोकेमिकच्या रिएक्शन स्टडी करतो, सपोज हा आपण सिंपल कीटोन मॉलिक्यूल घेतला. मग सुरुवातीला काय कंडिशन असते की फोटोकेमिकल HMO. लक्षात घ्यायचंय हे जे पॉइंट्स आहे हे तुम्हाला नॉलेज पर्पज साठी, कुठे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी कराल किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला हे स्टडी करायचं असतं. बघा हा मॉलिक्यूल आहे, आपण त्याला काय केलंय, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. मग काय होतं, ज्यावेळेस आपण फिनॉमिना बघितलाय, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केल्यावर मॉलिक्यूल कुठे जातोय, S1 स्टेटला जातो. मग अशा प्रकारे राईट करायचं, ब्रॅकेट राईट करून घ्यायचा, त्यामध्ये आपला मॉलिक्यूल पुन्हा राईट करायचा. कीटोन मॉलिक्यूल आपण जनरल एक्झाम्पल घेतोय, आपण सायक्लिक कीटोन कुठलाही घेऊ शकतो. मग आता इथे मॉलिक्यूल कुठे गेला, आपला S1 स्टेट मध्ये गेला. मग S1 स्टेट मधून T1 स्टेट मध्ये जातो. तिथे काय होतं, इंटर सिस्टीम क्रॉसिंग होते, ISC. मग ज्यावेळेस ISC मध्ये जातो त्यावेळेस काय होतं, तिथे हा जो आपला कीटोन मॉलिक्यूल आहे त्यामध्ये रॅडिकल फॉर्म व्हायला सुरुवात होते. आपला मॉलिक्यूल कुठे गेलाय, T1 स्टेट मध्ये गेलाय, त्याच्यामुळे त्याला ट्रिपलेट स्टेट म्हटलं जातं किंवा T1 स्टेट म्हटलं जातं. मग इथे इंटर सिस्टीम क्रॉसिंग ज्यावेळेस T1 स्टेट मध्ये जातो त्यानंतरच काय होतं, मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंट व्हायला सुरुवात होते किंवा क्लिवेज व्हायला सुरुवात होते. बघा आता इथे आपला ऑक्सिजन आहे, मिथिल ग्रुप. सपोज जर रॅडिकल फॉर्मेशन झालंय, इथे आपला डबल बॉन्ड आहे, इथे आपला रॅडिकल आहे आणि इथे एक आपला रॅडिकल आहे, मीन्स इथे मिथिल ग्रुप आपण काय केलाय, सेपरेट केलाय. लक्षात घ्यायचंय टोटल फिनॉमिना, ज्यावेळेस आपण कुठलाही कंपाऊंड किंवा कुठलाही मॉलिक्यूल घेतो त्यावेळेस त्याला आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन S1 स्टेट मध्ये जातो. अशा प्रकारे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही थेरोटिकली स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे मेकॅनिझम हे राईट करावं लागतं प्रत्येक कंपाऊंडचं, प्रत्येक मॉलिक्यूलचं. मॉलिक्यूलला फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो, तो S1 स्टेट मध्ये जातो. S1 स्टेट मध्ये गेल्यावर काय होतं, इंटर सिस्टीम क्रॉसिंग होते. मग इथे T1 स्टेट किंवा त्याऐवजी रॅडिकल ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह साईन्स इथे दिलेलं असतं, किंवा काही बुक्स मध्ये काय केलंय, रॅडिकल फॉर्मेशन आणि निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. इथे T1 च्या वरती अशा प्रकारे साईन दिलेलं असतं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग याचं मिनिंग काय होतं की T1 स्टेट नंतर काय होतं, रॅडिकल फॉर्म होण्यास सुरुवात होते. मग रॅडिकल इथे फॉर्म होता, मग त्यानंतरच्या पुढच्या ज्या फोटोकेमिकल रिएक्शन आहे त्या ऑप्टेन होत असतात. ह्या ज्या सर्व स्टेप आहे, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, या तिन्ही स्टेप काय प्रत्येक फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये ह्या कॉमन असतात.
आपण ऑलरेडी बघितलंय की मॉलिक्यूल काय होतं, एक्साइट होतो, एक्साइट झाल्यावर S1 स्टेटला जातो, S1 स्टेट मधून T1 स्टेटला ज्यावेळेस जातो तेव्हा इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते आणि नंतर पुन्हा काय होतं, ग्राउंड स्टेटला. ज्यावेळेस T1 स्टेटला जातो त्यावेळेसच तिथे काय होतं, रॅडिकल फॉर्मेशन होतं आणि मग रॅडिकल फॉर्मेशन झाल्यानंतर फर्दर फोटोकेमिकल रिॲक्शन या ऑप्टेन होता. मग त्याच्या रिॲक्शन आहे त्यांनाच काय म्हटलं जातं, फोटोकेमिकल रिॲक्शन म्हटलं जातं. मग ते ज्या ज्या सायंटिस्टनी ज्या डेव्हलप केलाय मग त्यामध्ये अल्फा क्लिवेज हे होत असतं. मग त्या रिॲक्शन आपण वन बाय वन बघणार आहोत. सांगायचं एवढंच आहे की ह्या ज्या 3 स्टेप आहे 1 2 3 या प्रत्येक फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये या कॉमन असतात. बुक मध्ये दिलेले असू किंवा नसू, प्रत्येक वेळेस काय केलं जातं, मॉलिक्यूलचं एक्सायटेशन केलं जातं. एक्सायटेशन फोटोकेमिकल एनर्जीनी, त्यानंतर तो S1 स्टेट मध्ये जातो, S1 स्टेट मधनं T1 स्टेट मध्ये जातो, त्यावेळेस इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते आणि तो T1 स्टेट मध्ये जातो. मग तिथे रॅडिकल फॉर्मेशन होतं आणि त्यानंतर फोटोकेमिकल रिॲक्शन या ऑप्टेन होत असतात. अशा प्रकारच्या या तिन्ही स्टेप प्रत्येक फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये कॉमन असतात. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुम्हाला नॉलेज पर्पज साठी पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादी फोटोकेमिकल रिॲक्शन तुम्हाला राईट करायला लावली जाईल इन इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला जर राईट करायला लावली तर अशा वेळी काय करायची, राईट करायची आणि त्यानंतरच त्याचं रॅडिकल फॉर्मेशन हे दाखवायचं असतं. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, यावरच तुमचं फर्दर फोटोकेमिस्ट्रीचं नॉलेज हे डिपेंड असतं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस फोटोकेमिकल रिॲक्शन होतात त्यावेळेस मॉलिक्यूल एक्साइट केला जातो फोटोकेमिकल एनर्जीने. मग S1 स्टेट मध्ये जातो, S1 स्टेट मधनं तो T1 स्टेट मध्ये जातो. ह्या 3 स्टेप ह्या कॉमन असतात. ज्यावेळेस S1 मधनं T1 मध्ये जातो त्यावेळेस एरो वरती नेहमी लिहायचं असतं इंटरसिस्टीम क्रॉसिंग ISC अशा प्रकारे लिहायचं असतं ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल रिॲक्शन या स्टडी करत असतो. आणि त्यानंतरच काय करायचं आहे, फर्दर रॅडिकल फॉर्मेशन जे होणार असतं फोटोकेमिकल एक्सायटेशन मध्ये ते सर्व पॉइंट्स हे दाखवायचे असतात. बघा फोटोलिसिस बघू. व्हॉट इज मीन बाय फोटोलिसिस? द क्लीवेज ऑफ अ बॉन्ड्स as a result of photoactivation and the intramolecular rearrangement, irradiation of a molecule often lead to a homolytic bond cleavage and produces a free radical intermediate. बघा आता ज्यावेळेस आपण एखाद्या बॉन्डचं होमोलॅटिक क्लीवेज करतो, सपोज कार्बन कार्बन आपण बॉन्ड कन्सिडर करू, याला फोटोकेमिकल एनर्जी आपण प्रोव्हाइड केली. जनरल एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला समजण्यासाठी सोपं. ज्यावेळेस आपण एखादा एक्झाम्पल बघतोय, बघा इथे आता कार्बन कार्बन बॉन्ड आहे, त्याला आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली, Hν एनर्जी प्रोव्हाइड केली. फोटोकेमिकल एनर्जी ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय होतं, जो बॉन्ड असतो त्याचं होमोलॅटिक क्लीवेज होतं. मीन्स जो बॉन्ड आहे, मी हाफ एरो दाखवलाय, मीन्स काय तिथे रॅडिकल फॉर्मेशन हे होणार असतं ज्यावेळेस होमोलॅटिक क्लीवेज करतो. त्यावेळेस तिथे बघा हा एक कार्बन रॅडिकल आणि हा अनदर कार्बन रॅडिकल, आपल्याला 2 कार्बन रॅडिकल हे फॉर्म झाले ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल एक्सायटेशन करतो कुठल्याही मॉलिक्यूलचं किंवा कुठल्याही बॉन्डचं. फोटोकेमिस्ट्री मध्ये काय आपण रॅडिकल मेकॅनिझम हे बघत असतो. मग इथे काय झालंय, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली, मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन्स तिथे क्रिएट झाले आणि काय झाला, बॉन्ड ब्रेक झाला. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होतं, तिथे रॅडिकल फॉर्मेशन होत आहे. मीन्स इथे काय होमोलॅटिक क्लीवेज हे होत असतं. मग ज्यावेळेस होमोलॅटिकल क्लीवेज होतं त्यावेळेस आपल्याला 2 फ्रॅगमेंट इथे मिळतात. मग आता हे रॅडिकल जे आहे ते फॉर्म झालेले त्यामध्ये रिॲक्शन होत असतात. मग आयदर ते पुन्हा काय होऊ शकतात, रिकंबाईन होऊ शकतात, पुन्हा तिथे आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हा फॉर्म होऊ शकतो, किंवा काय होऊ शकतं, जर इथे अदर जर रॅडिकल्स आपण जर यूज केले तर त्याबरोबर ते काय होऊ शकतात, कंबाईन होऊ शकतात. मी सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस आपण एखाद्या बॉन्डला किंवा मॉलिक्यूलला एनर्जी प्रोव्हाइड करतो तर आपण मॉलिक्यूल कुठल्या वेनी स्टडी करतो की रॅडिकल वेनी. तिथे काय होतं, रॅडिकल फ्रॅगमेंट आपल्याला बघायला मिळतात. मग ते रॅडिकल आयदर रिकंबाईन होतं, हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होतं, किंवा तिथे डिकार्बोनिलेशन रिॲक्शन होतं. हे सर्व त्या रिॲक्शन वरती हे डिपेंड असतात. जे सबस्ट्रेट प्रेझेंट असेल त्यानुसार तिथे चेंजेस हे ऑब्टेन होत असतात. अशा प्रकारे रिॲक्शन या ऑब्टेन होत असतात. बघा होमोलॅटिक क्लीवेज होतं बॉन्डचं आणि तिथे काय फ्री रॅडिकल इंटरमिडिएट हे फॉर्म होतात. मग ते इंटरमिडिएट नंतर कंबाईन होता किंवा रिमूव्ह होता. मग नरिश टाईप फर्स्ट मध्ये बघा काय होतं, नरिश टाईप फर्स्ट क्लीवेज, photolytic cleavage of a carbon carbon bond
alpha to the carbonyl group leads to an alkyl and acyl free radical. This process is often referred to as a Norris type first reaction किंवा Norris type first cleavage तिला म्हटलं जातं. बघा कीटोन घेतलाय, इथे जो बॉन्ड आहे तो काय झालाय, ब्रेक झालाय, अल्फा बॉन्ड ब्रेक होते, रॅडिकल फॉर्मेशन झालंय. बघा दोन रॅडिकल इथे फॉर्म झाले. फोटोकेमिकल ज्यावेळेस आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, ऍसिटोन आपण एक्झाम्पल घेतलंय, फोटोकेमिकल एनर्जी त्याला प्रोव्हाइड केली, रॅडिकल फॉर्मेशन झालंय. बघा सिंपल फॉर्म मध्ये आपण इथे कन्सिडर करू, हा आपण ऍसिटोन घेतलाय, फोटोकेमिकल एनर्जी त्याला प्रोव्हाइड केली. मिथला जो बॉन्ड आहे त्याचं काय झालंय, होमोलॅटिकल क्लीवेज झालंय, मीन्स काय झालंय, रॅडिकल फॉर्मेशन झालंय. बघा CH3 रॅडिकल आणि CH3CO रॅडिकल, दोन रॅडिकल आपल्याला काय झाले, फॉर्म झाले. अशा प्रकारे फोटोकेमिकल रिएक्शन ही ऑब्टेन होते. बघा इथे CH3CO रॅडिकल प्लस आपल्याला कुठला, मिथिल रॅडिकल हा मिळाला आहे. अशा प्रकारे दोन रॅडिकल इथे फॉर्मेशन झालंय. ऍसिटोनचं आपण होमोलॅटिक क्लीवेज ज्यावेळेस करतो. आणि मग इथे काय, हा बॉन्ड कुठला आपण कन्सिडर करू, जो कार्बोनिलच्या ऍडजस्टंट असतो त्याला काय म्हटलं जातं, अल्फा बॉन्ड म्हटलं जातं. जशी जशी लेंथ इन्क्रीज होत जाईल तसा अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. मग नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन मध्ये काय होतं, अल्फा जो बॉन्ड आहे कार्बोनिल ग्रुपच्या ऍडजस्टंटचा तो काय होतो, ब्रेक होतो आणि तिथे काय अल्किल आणि असाइल फ्री रॅडिकल हे फॉर्म होता. बघा अल्किल रॅडिकल फॉर्म झालाय, त्याचप्रमाणे असाइल रॅडिकल पण काय झालाय, फॉर्म झालाय. अशा प्रकारे ज्यावेळेस क्लीवेज होतं त्यावेळेस या रिएक्शनला काय म्हटलं जातं, नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन ही म्हटलं जातं. ही रिएक्शन जे कीटोन असतात, अल्डिहाइड असतात, त्यामध्ये ही रिएक्शन ऑब्टेन होते. सायक्लिक ॲज वेल ॲज असायक्लिक जे अल्डिहाइड कीटोन असतात त्यामध्ये अशा प्रकारची रिएक्शन ही ऑब्टेन होत असते. मग अशा प्रकारे काय होतं, क्लीवेज होतं आणि बॉन्ड ब्रेकिंग होतं. होमोलॅटिक क्लीवेज आपल्याला बघायला मिळतं, रॅडिकल फॉर्मेशन होतात. मग आता आपल्याकडे दोन रॅडिकल आहे, CH3CO रॅडिकल आहे आणि मिथिल रॅडिकल आहे. मग त्यावरती आपली पुढची रिएक्शन असेल. बघा CH3CO रॅडिकल आहे, पुन्हा फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली त्याला, पुन्हा तिथे काय होतंय, कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह होऊन जातोय. बघा CO ग्रुप रिमूव्ह झालाय, हा जो डिकार्बोनिलेशन याला म्हटलं जातं. हा रॅडिकल रिमूव्ह झालाय CO रॅडिकल आणि तिथे काय उरलंय, फक्त मिथिल रॅडिकल. मग आपल्याकडे काय होता, आधीचा मिथिल रॅडिकल होता. बघा इथे एक मिथिल रॅडिकल होता, याला आपण 1 नंबर देऊन घेऊ. हा 1 नंबरचा मिथिल रॅडिकल आणि इथे हा फॉर्म झालेला हा 2 नंबरचा मिथिल रॅडिकल. मग हे कंबाईन होऊन काय होता, इथे इथेन मॉलिक्यूल हा फॉर्म होतोय. बघा दोन रॅडिकल काय होत आहे, कंबाईन होत आहे आणि इथेन किंवा अल्केन मॉलिक्यूल तिथे फॉर्म झाला आणि इथे काय झालाय, डिकार्बोनिलेशन रिएक्शन ही ऑब्टेन झाली, मीन्स CO ग्रुप काय झालाय, रिमूव्ह झालाय. अशा प्रकारे नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन मध्ये काय होत असतं की अल्फा क्लीवेज होतं आणि डिकार्बोनिलेशन हे होत असतं. डिकार्बोनिलेशन मीन्स CO ग्रुप काय होतो, रिमूव्ह होऊन जातो. बघा अदर एक्झाम्पल बघा, C6H5CH2. मग आता इथे पण काय केले, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. मग इथे काय होतं, अल्फा क्लीवेज. बघा सुरुवातीला काय होईल, अल्फा क्लीवेज, हा जो कार्बन आणि CH2 मधला बॉन्ड आहे हा काय होऊन जाईल, ब्रेक होऊन जाईल. मग इथे काय रॅडिकल फॉर्म होईल, CH2 C6H5 त्याला आपण PH म्हणू किंवा फिनिल रिंग त्याला आपण कन्सिडर करू. हा एक रॅडिकल इथे फॉर्म झालाय आणि दुसरा रॅडिकल PHCH2CO. मग अशा प्रकारे दोन रॅडिकल फॉर्म होत आहे. मग पुन्हा काय होत आहे, हा आपला एक रॅडिकल काय होतोय, सुरुवातीला फॉर्म झालेला, याला आपण नंबर देऊन घेऊ, 1 नंबरचा हा रॅडिकल आहे. त्यानंतर ज्यावेळेस पुन्हा फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, HMU एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, पुन्हा एक्साइटेशन होतं आणि तिथे डिकार्बोनिलेशन, CO ग्रुप रिमूव्ह होऊन जातो. मग त्यावेळेस काय फॉर्म होतोय, पुन्हा CH2PH फॉर्म होतोय. मग 1 नंबरचा CH2PH आणि 2 नंबरचा जो फॉर्म झालेला CH2PH हे रॅडिकल काय होत आहे, कंबाईन होत आहे आणि तिथे काय होतंय, अशा प्रकारे प्रोडक्ट हा फॉर्म होतो. फोटोकेमिकल रिएक्शन्स या सोप्या असतात समजण्यासाठी, फक्त मेकॅनिझम कोणत्या वेळी होतं हे जर लक्षात घेतलं तर त्यावेळी आपण रिएक्शन या सॉल्व्ह करू शकतो. मग नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन मध्ये काय होतं, अल्फा क्लीवेज होतं आणि डिकार्बोनिलेशन, दोन फिनॉमिना तिथे ऑब्टेन होता.
आणि आधी सांगितल्याप्रमाणे कुठली ज्यावेळेस फोटोकेमिकल रिएक्शन ही ऑप्टेन होते किंवा फॉर्म होते त्यावेळेस काय होतं, जो मॉलिक्यूल असतो त्याला फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली जातं. त्यानंतर तो S1 स्टेट मध्ये जातो. S1 स्टेट मध्ये गेल्यानंतर काय होतं, इंटरसिस्टीम क्रॉसिंग होऊन काय होतं, तो T1 स्टेट मध्ये जातो आणि T1 स्टेट मध्ये गेल्यावर काय होते, रिएक्शन ही ऑप्टेन होत असते. त्यानंतरच काय होतं, रॅडिकल फॉर्मेशन हे होत असतं. प्रत्येक ठिकाणी या स्टेप कॉमन आहे. इथे जरी दाखवला नाही तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या तिन्ही स्टेप दाखवावं लागतील. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, बॉन्डचं ब्रेकिंग दाखवावं लागेल. त्याच वेळेस काय होते, रिएक्शन ही ऑप्टेन होते. जनरल वेनी तुम्हाला दाखवलंय कशा वेनी इथे रॅडिकल फॉर्मेशन होता. सिम्पली काय होतं, रॅडिकल फॉर्मेशन होता आणि रॅडिकल काय होता, रिकंबाइन होता. नरिश टाईप फर्स्ट मध्ये काय होतं, अल्फा क्लिवेज होतं. अल्फा क्लिवेज झाल्यानंतर काय होता, अल्किल रॅडिकल ऍज वेल एज असाइल रॅडिकल, आपल्याला दोन रॅडिकल मिळतात. आणि अल्किल रॅडिकल पुन्हा काय होता, रिकंबाइन होता आणि तिथे आपल्याला प्रोडक्ट नंबर 1 काय मिळतो, अल्केन फॉर्मेशन मिळतं. त्यानंतर सेकंड प्रोडक्ट काय आपल्याला मिळतो, की डिकार्बोनिलेशन मिळतं. त्यानंतर 3 आणि 4 जे प्रोडक्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू की कशा वेळी ते प्रोडक्ट हे फॉर्म होत असतात. मग आता इथे रॅडिकल जे फॉर्म होता त्या कशावरती डिपेंड असेल, रॅडिकल कोणत्या वेळी फॉर्म होईल, ज्या वेळी रॅडिकलची स्टॅबिलिटी ही जास्त असेल त्याच वेळी काय होतं, अल्फा क्लिवेज हे ऑप्टेन होत असतं. मीन्स कुठनं पण बॉन्ड ब्रेकिंग होत नाही. ज्या साइडनी रॅडिकल हा स्टेबल असेल किंवा स्टॅबिलाइज असेल त्याच वेळी काय होत असतं, रॅडिकल हा फॉर्म होत असतो आणि रिएक्शन ही प्रोसीड होत असते. अशा प्रकारे अल्फा क्लिवेज ही नरिश टाईप फर्स्ट रिएक्शन मध्ये हे होत असतं. अल्फा क्लिवेज झाल्यानंतर काय होतं, तिथे डिकार्बोनिलेशन रिएक्शन होते. म्हणजे डिकार्बोनिलेशन रिएक्शन होते तिकडे गॅस फेज मध्ये ऑप्टेन होत असते अबोव 100 डिग्री सेल्सिअसला. दिस प्रोसेस फॉलोड बाय अ डिकार्बोनिलेशन. डिकार्बोनिलेशन ही हायर टेम्परेचरला ऑप्टेन होत असते अबोव 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर काय होतं, रिकॉम्बिनेशन हे होत असतं. मग ही जी रिएक्शन आहे नरिश टाईप फर्स्ट रिएक्शन, ज्यावेळेस ऑप्टेन होते सिंपल कीटोन मध्ये किंवा अल्डिहाइड मध्ये त्यावेळेस आपल्याला 4 प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असते. मग आता आपण 2 प्रोडक्ट फॉर्मेशन बघितलंय की एक आपल्याला डिकार्बोनिलेशन मिळतं आणि दुसरा रिकॉम्बिनेशन, दोन रॅडिकल रिकंबाइन होऊन काय तिथे फॉर्मेशन मिळते आपल्याला, अल्केन कंपाऊंड हा फॉर्म होतोय. हे 2 प्रोडक्ट आपण बघितलेले. मग नेक्स्ट लेक्चरला आपण डिटेल मध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे 4 प्रोडक्ट हे फॉर्म होतात नरिश टाईप फर्स्ट रिएक्शन मध्ये. मग आता सुरुवातीला लक्षात काय घ्यायचंय की नरिश टाईप फर्स्ट रिएक्शन मध्ये सुरुवातीला डिकार्बोनिलेशन होतं, अल्फा क्लिवेज होतं, रॅडिकल फॉर्मेशन होता आणि त्यानंतर रिकॉम्बिनेशन होऊन आपल्याला अल्केन आणि कार्बोनिल CO ग्रुप हे 2 प्रोडक्ट हे फॉर्म होतात. मग आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. रिमेनिंग जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. म्हणजे फोटोकेमिस्ट्रीचे जे लेक्चर आहे ते कोणीही मिस करायचे नाहीये, प्रॉपरली समजून घ्यायचे कशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्मेशन तिथे होत असते. मग राहिलेला जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्यामध्ये प्रोडक्ट फॉर्मेशन कशा वेळी होता, कुठले प्रोडक्ट फॉर्म होता, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 सर्व बघणार आहोत. मग आजचं लेक्चर, आजचा टॉपिक आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.